केलं ते तोच धागा पकडून आपण तोच मार्ग पुढे नेतोय, त्यांचे विचार पुढे नेतोय. अन्यायाविरुद्ध पेटायला बाळासाहेबांनी शिकवलं. आणि म्हणून मी आठवण करून देतो, मी एकदा सुरू झालो की मागे फिरत नाही. मी जाताना देखील मला अनेक फोन आले, कुठे चाललात? म्हणलं सरळ मार्ग आहे, हायवे दिसतोय, कुठे जातोय माहीत नाही, पण पुन्हा परत येणार नाही, सरळ मार्गाने जाणार. आणि सरळ मार्गाने गेलो. तुमचा एकनाथ शिंदे असा लपून छपून गेला नाही, तुमच्या इथूनच गेला. इथं या बाजूला फाउंटनच्या इथून. त्यामुळे लपाछपीचं काम आपण नाही करत, त्याला देखील काळीज लागतं वाघाचं, ते माझ्याकडे आहे. आणि म्हणून आणि बाळासाहेबांनी लाखो करोडो शिवसैनिकांची फौज उभी केली. त्याच्यातलाच एक कडवट मावळा हा तुमच्या समोर आज उभा आहे, एकनाथ शिंदे. असे कडवट मावळे आपण बाळासाहेबांनी हजारो लाखो तयार केलेत. आणि प्रत्येक जण आपापल्या परीने काम करतोय. पूर असेल, आपत्ती असेल, मगाशी बाळासाहेब बोलले, बाळासाहेब इथं बोलले, तुम्हाला भाषण ऐकायला मिळेल. बाळासाहेब पुन्हा आपल्यात अवतरलेत, आपल्याशी बोलतायत. हा भास तिथे नाही, आपल्याला खरं वाटतंय. हे जे आहे यामुळे पुन्हा आपल्याला प्रेरणा ऊर्जा मिळणार आहे. आणि ते सांगतायत, जिथे आपत्ती तिथे शिवसेना, जिथे संकट तिथे शिवसेना, हे धोरण घेऊन आपण पुढे जातो. आणि म्हणून कोल्हापूरचा पूर, सांगलीचा पूर, इरशाळवाडीची दुर्घटना, केरळचा पूर, उत्तराखंडचा पूर, सगळीकडे आपण गेलो. महाड चिपळूणचा पूर, पहलगाममध्ये आपल्या लाडक्या बहिणींचं कुंकू पुसण्याचं पाप त्या आतंकवादी पाकिस्तान्यांनी केलं. त्याला तर धडा आपल्या लष्कराने शिकवला. पण मी इथं थांबलो नाही. 5 विमानं घेऊन तुमचा एकनाथ शिंदे तिथं पोहोचला आणि महाराष्ट्रातल्या सर्व लोकांना आपण इकडं. आणि एअरपोर्टला प्रताप सरनाईक यांच्या लक्झरी गाड्या, ST एअर कंडिशन ST गाड्या उभ्या होत्या, त्यांना घरापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण केलं. ही शिवसेना आहे, ही शिवसेना आहे. आणि म्हणून शिवसेना ज्या वेगाने पुढे जाते आहे, आज किती लोक आपल्या सोबत येत आहेत, किती इतर पक्षातले लोक शिवसेनेमध्ये काय येत आहेत, का शिवसेना दिलेला शब्द पाळते. शिवसेना